सांगली मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षेचे कडे तोडून परागंदा झालेल्या खून प्रकरणातील आरोपी अजय भोसले याला अखेर 5 दिवसानंतर जेरबंद करण्यात मिरज शहर पोलिसांना यश आलं। संबंधित आरोपी हा 13 नोव्हेंबर रोजी कारागृहाच्या तटावरून खंदकात उडी मारून पळून गेला होता। त्यानंतर तो उदगाव एसटी स्टँड येथे पत्नीला भेटण्यासाठी थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने जयसिंगपूर पोलिसांच्या मदतीने त्याला जेरबंद केलं। संशयित अजय भोसले हा मिरजेतील कुणालवाली खून प्रकरणातील आरोपी आहे। त्याला सांगली मध्यवर्ती कारागृहात येथे ठेवण्यात आले होते। मात्र 13 नोव्हेंबर रोजी तो जेलमधून पळून गेला। त्यामुळे सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। जेव्हा पोलीस अधीक्षकांनी यासाठी विविध पोलीस पथक रवाना केली होती, मिरज शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखाही या आरोपीच्या शोधात होती। गुन्हे प्रकटीकरण पथक हे सदर आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी हा उदगाव बस स्टँड जयसिंगपूर येथे आल्याची माहिती मिळाली। त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनी अण्णासाहेब गादेकर यांनी पोलीस शिपाई दीपक परीट यांना तात्काळ सदर ठिकाणी जाण्याच्या सूचना दिल्या। परीट हे तात्काळ सदर ठिकाणी जाऊन निगराणी केली असता आरोपी अजय भोसले हा बस स्टँडवर मिळून आला। पोलीस आल्याचे दिसताच आरोपी अजय भोसले हा पळून जाण्याच्या तयारीत होता। परीट यांनी त्यास एकट्याने शिताफीने पकडले। तात्काळ जयसिंगपूर पोलीस ठाणे येथून फोनवरून मदत मागवली व आरोपीस मिरज शहर पोलीस ठाण्यात आणले। 13 तारखेला सांगली सब जेल इथून कारागृहातून न्यायबंदी जो होता अजय भोसले हा त्यांनी पलायन केलेलं होतं। त्यामध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे सर, माननीय अपर पोलीस अधीक्षिका कल्पना बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके नेमण्यात आलेली होती। त्यामध्ये मिरज शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी चौगले साहेब सोबत डीबी पथकाचे API गादेकर त्यांची संपूर्ण टीम ही विशेष करून या आरोपीचा शोध घेत होती। आरोपीचा शोध घेत असताना डीबी पथकातील आमचे अंमलदार परीट यांना सदर आरोपीच्या ठाव ठिकाणाविषयी गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली। त्यानुसार कारवाई करत असताना उदगाव जयसिंगपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्यांना उदगाव बस स्टँडजवळ सदर आरोपी हा मिळून आला। तत्काळ त्यांनी लोकल पोलीस स्टेशनची मदत घेऊन त्याला शिताफीने आणि धाडसाने ताब्यात घेतलेला आहे। सदर कारवाईमध्ये संपूर्ण डीबी पथक मिरज शहर पोलीस निरीक्षक चौगुले साहेब या संपूर्ण टीमचा यामध्ये सहभाग आहे। सदर कारवाईचं माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे सर यांनी सुद्धा कौतुक आणि टीमचं अभिनंदन केलेलं आहे।